नमस्कार. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या रुक्मिणी या कथासंग्रहातली कथा. या संग्रहातल्या कथा मला चॅनलवर वाचायची परवानगी दिली त्याबद्दल जयवंत दळवींचे चिरंजीव गिरीश दळवी यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी साहित्य पंढरी या चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला श्रोते हो, सुरू करूयात. जयवंत दळवी लिखित रामलाल. दिवस पावसाळ्याचे होते, पण पाऊस पडत नव्हता. हवा इतकी कोंदटलेली होती की कोणत्याही क्षणी सरी कोसळण्याची शक्यता होती. अधूनमधून उन्हाची क्षीण किरणं मळकट होऊन पसरत होती. मध्येच एकदम गिधाडांच्या सावलीसारखी ढगांची सावली वातावरणावरनं सरकत होती. अंगणात तुळशी वृंदावन होतं. तुळशीची केसरं वाळून वाळून करपलेली होती. कोपरातल्या पपनसाच्या झाडावर 5-50 पपनसं लोंबत होती. बाजूच्या जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कधी काळी बसलेल्या वाऱ्याच्या फटकाऱ्यानं कायमच्या वाकल्या होत्या. पिंपळाच्या सावलीत बांधलेल्या गायी सुस्तावून आडव्या पडल्या होत्या. जीव गेल्यासारख्या त्यांनी माना टाकल्या होत्या आणि पाय सताड बाजूला पसरलेले होते. एखाद दुसरा कावळा त्यांच्या शिंगांवर बसून कानांवर चोच मारत होता. पायरीवर बसून मी हे सगळं बघत होतो. समोर संथपणे पाहत राहावं असं वाटत होतं. कोरा कद नेसलेलो होतो. त्याचा झुळझुळीत रेशमी स्पर्श मांड्यांना होत होता. एकासाठी आणलेला हा नवा कद आज मला नेसावा लागला याची मनात खंत होती. साऱ्याच विलक्षण योगायोगाबद्दल मनात अपार दुःख होतं. जीवनात येणारं दुःख हे कोणत्या निमित्तानं आणि कशा रूपानं येईल याचा नेम नसतो. रामलालजींचा आणि माझा परिचय झाला नसता, त्यांचे आणि माझे बंध जुळले नसते, तर निदान हे एवढं तरी दुःख माझ्या जीवनातनं निश्चितच टळलं असतं. पण याही बाबतीत पूर्वजन्मीचे काही ऋणानुबंध असावेत. रामलालजींची आणि माझी पहिली भेट झाली ती न्यूयॉर्क मधल्या इंडियन कॉन्स्युलेटमध्ये. त्या भेटीला आता 3 वर्ष झाली. कोलंबिया विद्यापीठात 1 वर्षाच्या शिक्षणासाठी मी अमेरिकेत गेलेलो होतो. नाव आणि पत्ता नोंदवण्यासाठी मी न्यूयॉर्कमधल्या कॉन्स्युलेटमध्ये गेलो तेव्हा तिथे रामलालजींची माझी गाठ पडली. कॉन्स्युलेटच्या इमारतीत तळमजल्यावरच एका आराम खुर्चीत रामलालजी स्वस्थ बसलेले होते. आराम खुर्चीचे दोन्ही हात पुढे ओढून त्यावर त्यांनी आपले पाय सोडले होते. सुळावर गेलेल्या ख्रिस्तासारखी मान वाकडी टाकून ते झोपले होते. बोट एकमेकात गुंतवून ते स्वस्थ पहुडलेले होते. काचेचं दार लोटून मी आत आलो तर रामलालजींचं मला प्रथम दर्शन घडलं. पायऱ्या चढून सज्जावर गेलो. तिथे स्वागतासाठी एक पंजाबी मुलगी होती. ती सवयीनुसार हसली. तिने कसली विचारपूस केली नाही. बँकेच्या लेजर बुकासारखं एक भलं मोठं नोंदणी पुस्तक तिने माझ्या पुढ्यात ढकललं. त्या पुस्तकातल्या प्रत्येक स्तंभात मी तपशील भरला आणि फाउंटन पेन बंद करत तिथेच रेंगाळलो. या परदेशात येण्यासाठी निघाल्यापासनं मराठी किंवा हिंदी शब्द कानांवर पडलाच नव्हता. त्यामुळे त्या पंजाबी मुलीनं निदान हिंदीमध्ये थोडीशी माझी विचारपूस करावी असं मला वाटत होतं. पण तिने तसं काही केलं नाही. नोंदणी पुस्तक बंद करून तिने आपलं पुस्तक उघडलं आणि वाचनात मग्न झाली. ती पायऱ्या उतरून मी खाली आलो. काचेचा दरवाजा लोटून बाहेर पडणार तोच ती मुलगी काहीतरी आठवून म्हणाली, जस्ट अ मिनिट मिस्टर देव. मी पुन्हा मागे फिरलो. प्लीज मीट रामलाल बिफोर यू गो. मी रामलालजींच्या जवळ गेलो. त्यांची तार लागली होती.
बारीक तार लावून ते घोरत होते. तिने बसल्या जागेवरनच रामलाल अशी हाक मारली आणि त्यांना जाग यावी म्हणून कागदाचा गोळा त्यांच्या अंगावर फेकला. तो गोळा त्यांच्या नाकावर पडला, पण त्यांना जाग नाही आली. हलवा त्यांना, असं तिने खुणेने मला सांगितलं. या अपरिचित माणसाला हलवून जागं करावं का नाही या शंकेमुळे क्षणभर मन चुळबुळत असताना त्यांच्या केसांवर माझी नजर पडली. विलायती बाहुलीच्या केसांसारखे शुभ्र मुलायम रेशमी केस, चांगले भुरभुरीत लांब सडक, वाऱ्याच्या झुळकीबरोबर हळूहळू झुळझुळत होते. त्यांना हलवण्यासाठी त्यांच्या केसातनं बोटं फिरवावीत अशी अनावर इच्छा झाली, पण अपरिचित माणसाच्या केसातनं असा हात फिरवणं योग्य नव्हतं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी तो दाबला. नायलॉनच्या शुभ्र शर्टातनं त्यांच्या हाडांचा उठावदार स्पर्श माझ्या हातांना झाला. त्यांचा खांदा दाबताच त्यांना जाग आली. जाग येताच स्प्रिंग वर उडावी तसे टक्कन ते खुर्चीतनं उठले. 70 उलटून गेलेल्या माणसाची ती चपळाई मला हेवा करण्यासारखी वाटली. ते सारं शरीर संकोचून आराम खुर्चीत पौडले होते, त्यामुळे त्यांच्या उंचीची मला कल्पना आली नव्हती. पण ते उठून उभे राहताच मी एकदम चमकल्यासारखा झालो. पुरी 6.5 फूट उंचीची कांब. डाव्या हाताची बोटं केसात सारून त्यांनी कपाळावर आलेले केस मागे लोटले. मी अजून त्यांच्या केसातच पाहत होतो. जिवणी वाकवून ते हसले. क्षणभर नजर रोखून ते माझ्याकडे पाहत राहिले. तुला पूर्वी कुठेतरी पाहिलंय, जिभेच्या टोकावर तुझं नाव आहे, थांब सांगतो, असं म्हणत चेहरा निरखावाना तसे ते माझा चेहरा पाहत राहिले. पिकलेल्या जाड भोयांखालचे त्यांचे डोळे विलक्षण तेजानं चमकत होते. युअर नेम. खूप सिगरेटी ओढल्यामुळे करपावा तसा त्यांचा आवाज करपला होता. केशव देव. यूपी से आए. त्यांनी माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. नाही, महाराष्ट्र से. माझा हात जोरानं दाबला गेल्याची मला जाणीव झाली. वा वा वा, महाराष्ट्रातून कुठून? मराठी शब्दांनी माझ्या मनावर सपकन मोहिनी टाकली. जळगावहून. पुन्हा एकदा माझा हात जोरानं हलवत रामलाल तोंड पसरून हसले. त्यावेळी त्यांच्या जीवनीच्या कडेकडेला सोन्याचा दात एकदम एकाकी बसल्यासारखा वाटला. खूप हसताना तोंडावरच्या सुरकुत्यांचा गुंतावळा डोळ्यांकडे जमला आणि डोळ्यातले चमकदार काळे ठिपके जवळजवळ दिसेनासे झाले. माझं नाव रामलाल. आपण काय करता? ते हसले अपराध्यासारखे. काही नाही. पुन्हा एकदा तसेच हसले. मग आम्ही दोघेही शेजारच्या कोचावर बसलो. त्यांनी विधभर लांबीचं सिगरेटचं पाकिट काढलं, माझ्या पुढे केलं. सिगरेटचे झुरके घेत आम्ही दोघांनीही तिथे थोडा गप्पा मारल्या. सबंध दिवस इथेच बसून असतो, त्यामुळे घरची माणसं कोण इथे आली आहेत त्याचा पत्ता लागतो. त्यांची गाठभेट होते, बरं वाटतं. त्यांचे डोळे मिणमिणल्यासारखे झाले. आपण किती वर्ष आहात इथे? 50 वर्ष होऊन गेली. एवढी वर्ष फुकट गेल्याच्या जाणीवेनं ते हसले. कशासाठी आला होतात आपण? लालाजींच्या चळवळीत होतो मी. लालाजी? लाला लजपतराय. हो हो हो. मी त्यांच्याकडे एकदम चमकून पाहिलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लालाजींनी अमेरिकेतून केलेल्या चळवळीत रामलालजींनी आपली हयात वेचली हे कळताच माझी नजर आदरानं भरली. पण रामलालजी मात्र कडवटपणे हसले. नसत्या उपद्व्यापात आपण आपली हयात फुकट घालवली असा भाव त्यांच्या हसण्यातनं व्यक्त झाला. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण हिंदुस्थानात का गेला नाही? बोटांची जुडी ओठांवर आपटत ते म्हणाले, याचं काय, याचं काय, जाऊन करायचं काय? मग इथे कसं भागतं?
काही कमी नाहीये इथे. खूप मित्र आहेत. इंडियन रिव्होल्युशनरी म्हणून त्यांनी माझी सगळी सोय केलेली आहे. बराच वेळ तिथे गप्पा केल्यानंतर मी जायला उठलो. भेटेन मी तुम्हाला हॉस्टेलमध्ये येऊन. चालेल? अहो अवश्य, मला आनंद होईल. नाही नाही, आपलं विचारलेलं बरं हो. निरुपयोगी म्हातारा आहे मी. कटकट वाटायची. नाही नाही, मुळीच नाही. तुम्ही अवश्य येत जा, गप्पा मारूयात आपण. रामलालजींशी जिव्हाळ्यानं हस्तांदोलन करून मी त्यांचा निरोप घेतला. पायऱ्या उतरून खाली आलो. काचेचा दरवाजा लोटून बाहेर गेलो आणि दरवाजा उघडून घेण्यासाठी वळलो तेव्हा काचेतनं आत बघितलं. मला पाहत रामलालजी सुळावर गेल्यासारखे उभे होते. वार्धक्यानं ते थोडे वाकले तरी आकर्षक होते. गोरे देखणे होते. तरुण वयात तर खूपच देखणे दिसले असतील. अशा वयात घरदार सोडून आशा आकांक्षांना चूड लावून एवढ्या दूर यायचं, देशासाठी खपायचं, काय चीज झालं. विचार करत मी 5th ॲव्हेन्यूवरनं चाललो होतो. भारताबद्दल सहानुभूती असलेल्या एका अमेरिकन कुटुंबानं त्यांना एक खोली दिली होती. इतर काही मित्रांनी त्यांची जेवणाखाण्याची सोय केली होती. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा नाताळात काही मित्रांची मुलं अंकल रॅमला आवश्यक अशा वस्तूंच्या भेटी देत. तसं सारं ठीक चाललं होतं. पण अखेरीला या परक्या देशातच एकलकोंडेपणानं मरावं लागणार याची त्यांच्या मनात खंत होती. ते वारंवार माझ्या खोलीवर येत. मीही काही वेळा त्यांच्या खोलीवर जात असे. पण कुठेही रामलालजी सोबतीला असले म्हणजे गप्पा रंगत. त्या गप्पात मात्र नेहमी खिन्नतेचं, विषण्णतेचं काळपट सावट असे. आपल्या नागपूरच्या घरी आपल्या जवळच्या नात्याचं कुणी नाही. वडिलांनी काढलेल्या कर्जापोटी ते घर सुद्धा द्यावं लागलं. त्यामुळे हिंदुस्थानात उतरायला सुद्धा जागा नाही, हे त्यांचं फार मोठं दुःख होतं. पण याहीपेक्षा त्यांचं दुःख अधिक खोल होतं असं मला अनेकदा जाणवलं. न्यूयॉर्कमधल्या एका सार्वजनिक बागेत आम्ही एकदा गप्पा मारत पाय मोकळे करत होतो. बागेच्या कोपऱ्यात एक म्हातारा इसम आपल्या 3-4 वर्षाच्या नातवाबरोबर खेळत होता. ते दृश्य बघून रामलालजी विव्हळल्यासारखे झाले. तिकडे बोट दाखवून मला म्हणाले, हे असं काही बघितलं ना की मला आतून हुंदका टाकावा असं वाटतं. या फंदात पडलो नसतो तर मी सुद्धा नागपूरच्या महाराज बागेत असाच नातवाला खेळवत बसलो असतो. महाराज बाग आहे ना अजून ती नागपूरला? मला नीट माहीत नसताना सुद्धा मी हो म्हणून मोकळा झालो. तुम्ही इथे लग्न करायला हवं होतं. खूप गोष्टी करायला हव्या होत्या, पण केलं मात्र काही नाही. करायला नको होतं तेच करण्यात हयात गेली. असं काही बोलताना त्यांच्या काळजात दुःखाचे, पश्चात्तापाचे कढ येत असावेत, कारण त्यावेळी त्यांच्या डोळ्यांची उघडझाप अधिक होई. हात रुमाल काढून ते तोंड पुसायला लागत. एकदा रात्री मी सहज म्हणून रामलालजींच्या खोलीवर गेलो होतो. खोली उघडीच होती. खाटेवर आडवं पडून ते काहीतरी गुणगुणत होते. काय चाललंय रामलालजी? पारायण करतोय, या ना या. ते खाटेवरनं उठून बसले. कशाचं पारायण? रामलालजींनी खाटेवरची उशी वर केली. उशीखाली ज्ञानेश्वरी होती. मग ते बराच वेळ ज्ञानेश्वरीवर बोलले. तिथून परत निघताना मी म्हणालो, रामलालजी अहो, ज्या खास कामासाठी आलो होतो ते राहिलं ना. काय बुवा, बोल बोल बोल. उद्या रविवार आहे, जेवायला याल तुम्ही? हॉस्टेलमध्ये माझं जेवण मीच करत असे. काही खास कार्यक्रम आहे? नाही काही नाही, नव्या कैरीचं लोणचं आलंय आज जळगावहून. टाळ्यावर अशी जीभ आपटत रामलालजींनी मिटक्या मारल्या आणि म्हणाले, गेली 50 वर्ष मी इथलं अन्न खातोय, पण असं पाणी कधी तोंडाला सुटलं नव्हतं बरं. मग तुम्ही उद्या खूप खा, लवकर या. नको, असं करूयात, उद्या नको, परवा करूयात, परवा. पहिला श्रावणी सोमवार आहे, संध्याकाळी उपवास सोडू कसं? हो चालेल, ठीक आहे. आपण काही निराळं करायचं नाही बरं का. गरम भात, वरण, दही आणि लोणचं
बस फाडीच्या पाडूया. चालेल, उद्या रविवार आहे, उद्यापासून उपवास सुरू करतो. उद्या मराठी बायका घरोघरी रविवार पूजत असतील, नाही का? रामलालजींचे डोळे किलबिलले. कुठलं तरी आठवणीतलं दृश्य बघता बघता ते स्वतःला विसरूनच गेले. सोमवारी सायंकाळी ते माझ्या खोलीवर जेवायला आले. मनापासून यथेच्छ जेवले. जेवताना म्हणाले, खूप वर्षांनी हे असं जेवतोय. जेवण झाल्यावर त्यांना आपल्या खोलीवर जाणं मुश्किल झालं. पोटाला तडस लागली म्हणून ते माझ्याच खोलीवर त्या रात्री मुक्कामाला राहिले. मला आठवतंय, त्या रात्री आम्ही फार थोडा वेळ झोपलो. रात्रभर मी डोळे ओढत ऐकत होतो आणि रात्रभर रामलालजी झपाटल्यासारखे बोलत होते. तुला म्हणून सांगतोय बरं का, मला मनातनं वाटतंय, लोक मुलांना दत्तक घेतात ना, तसं मला कोणीतरी महाराष्ट्रात आजोबा म्हणून दत्तक घ्यावं. माझ्या अंगाखांद्यावर नातवंड खेळावीत, धार्मिक वृत्तीनं उपास करावेत, चातुर्मासात कीर्तनाला जावं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, बागेत बसून दुर्वा तोडाव्यात, तुळशीच्या माळा कराव्यात, बेल निवडत बसावं. खूप इच्छा आहेत. आणखीन सांगू, या इथल्या जेवणानं ना माझ्या गाठी विटल्या आहेत. वाटतं केळीच्या पानावर गरम गरम वरण भात जेवावा, लोणकडं तूप, लिंबू घ्यावं, पंचामृत, सांडगे, लोणचं तोंडी लावावं. केळीच्या पानामुळे गरम भाताला खमंग वास येतो, नाही का? पण जाऊ दे रे, या म्हातारपणात जिभेचे लाड बरे नव्हेत. त्यानंतर 2 दिवस अपचनामुळे रामलालजी आजारी पडले आणि नंतर बरे झाले. पण त्यानंतर थोड्याच दिवसात मी परत यायला निघालो. न्यूयॉर्क सोडताना मी रामलालजींच्या पायांवर मस्तक ठेवलं, तेव्हा ते सदगदित झाले. कंठ दाटून आल्यामुळे त्यांना धड बोलता सुद्धा नाही आलं. घरी आल्यावर मी माझ्या पत्नीशी खूप विचार विनिमय केला आणि रामलालजींना आमंत्रण धाडलं. त्यांनी आमच्या घरी राहावं, आम्हाला वडिलकीची सावली द्यावी, त्यांनी माझ्या मुलांचं आजोबा व्हावं असा आम्ही आग्रह सुद्धा धरला. आमचे आभार मानून त्यांनी पहिल्यांदा नकार दिला, पण आम्ही अटीतटीचा हट्ट धरला तेव्हा ते कबूल झाले. न्यूयॉर्कहून ते हिंदुस्थानात यायला निघाले. वाटेत लागणाऱ्या निरनिराळ्या देशातून त्यांनी माझ्या मुलांना रंगीत कार्ड पाठवली. आपल्याबरोबर बाहुल्या येत आहेत असंही त्यांनी माझ्या लहान मुलाला लिहिलं. घरात आम्ही रामलालसाठी सगळी व्यवस्था केली आणि एक दिवशी आम्हाला आगबोट कंपनीकडनं धक्का देणारी बातमी मिळाली. हृदयविकाराचा झटका येऊन रामलालजींचं निधन झालं होतं आणि बोटीच्या नियमाप्रमाणे त्यांचं प्रेत महासागरात फेकून देण्यात आलं होतं. जीवनातल्या या विलक्षण योगायोगानं मला जबरदस्त धक्का बसला. इथे शोकांतिका संपली. पण माझं मन स्वस्थ बसायला तयार नव्हतं. रामलालजींबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी मी धडपडत होतो. म्हणून एका सोमवारी रामलालजींसाठी आणलेला कोरा कद मी नेसलो. केळीच्या पानावर रामलालजींच्या आवडीचं जेवण वाढलं. भटाब्राह्मणांना बोलून मला मोठा देखावा करायचा नव्हता. मी ते पान अंगणात ठेवलं आणि स्वस्थ बघत बसलो. 5-7 कावळ्यांची झुंबड पानावर तुटून पडली. त्यातला एक कावळा आधाशीपणे भातावर चोच मारताना मला दिसला. माझ्या वेड्या मनाला वाटलं तोच रामलाल. मी आर्त आवाजात हलकेच हाक मारली, रामलाल. आणि त्याच कावळ्यानं मान वळवून माझ्याकडे बघितलं. मी अक्षरशः वेडा झालो. टाळ्या वाजवून मी कावळ्यांना हकलण्याचा प्रयत्न केला. सारे कावळे उडून गेले, पण तो एक कावळा मात्र धिटाईनं पान साफ करत होता. माझ्या खुल्या मनाला स्वस्थ बसवलं नाही. सर्वांना मी हे सांगत बसलो, पण कोणी विश्वास ठेवला नाही. पण मी मात्र दर सोमवारी एक पान वाढतो, अंगणात ठेवतो आणि हलकेच हाक मारतो, रामलाल. श्रोते हो, ही होती
जयवंत दळवींच्या रुक्मिणी या कथासंग्रहातली कथा रामलाल कथा आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.